यातील कथांविषयी जाणून घेणार आहोत. श्री गुरुचरित्र हा मराठी भाषेतील धार्मिक ग्रंथापैकी एक मान्यवर ग्रंथ असून दत्त संप्रदायात या ग्रंथाला वेदतुल्य महत्व आहे. या ग्रंथाचा मुख्य विषय सद्गुरु, गुरुभक्ती व गुरुकृपा असा आहे. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ तसा वाचावयास सोपा आहे, मराठी भाषेत आहे. श्री रामचंद्र कृष्ण कामत म्हणजे श्री राक्र कामत यांनी सुमारे 20 वर्षे कठोर परिश्रम करून गुरुचरित्राच्या अनेक हस्तलिखित व छापील प्रती गोळा केल्या व संशोधित ग्रंथ 1954 साली प्रसिद्ध केला. श्री गुरुचरित्रातील कथा अर्थगर्भ आहेत, त्यातील काही सूत्र आहेत, त्यात काही तत्वविचार आहेत. श्री उमाकांत रघुनाथ कुर्लेकर यांनीही कठोर परिश्रम करून साधारण 25-30 वर्ष त्यांनी कठोर परिश्रम केले. गुरुचरित्र अन्वयार्थ अथवा सुबोध गुरुचरित्र हा ग्रंथ 21 डिसेंबर 2000 रोजी प्रकाशित केला. सरस्वती गंगाधरांचे मूळ मराठी गुरुचरित्र व श्री राक्र कामत यांची गुरुचरित्राची शुद्ध प्रत या आधारे श्री कुर्लेकर यांनी ग्रंथ लिहिला आहे. सरस्वती गंगाधरांचे मूळ गुरुचरित्र इसवी सन 1558 मध्ये लिहिले गेले. श्री गुरुचरित्र अन्वयार्थ या उमाकांत कुर्लेकर या ग्रंथाच्या आधारे आपण श्री गुरुचरित्र या ग्रंथातील ऐतिहासिक पौराणिक कथांचे सार व महत्वाच्या संकल्पना व त्यावरचे विवेचन हे जाणून घेणार आहोत. या भक्ती मार्गात हा ग्रंथच आपला गुरु आहे. हा ग्रंथच आपले मार्गदर्शन करणार आहे. अन्वयार्थ या ग्रंथात एकूण 15 प्रकरणे आहेत. त्याला त्यांनी सुमनांजली असे नाव दिले आहे. श्री गुरुचरित्रात एकूण 52 अध्याय आहेत. 52वा अध्याय हा अवतरणिकेचा आहे. सर्व अध्यायांचे सार 2 ओवीतून स्पष्ट केले आहे. अध्यायांची कथा माहिती सांगताना या 2 ओवींनी सुरुवात होते. या अध्यायांचे वर्गीकरण साधारणपणे पुढील प्रमाणे केले आहे. अध्याय 1 मंगलाचरण, दुसरा अध्याय विश्वपत्ती व कली ब्रह्मदेव संवाद, अध्याय 3 व 4 अंबरीश कथा व दत्त जन्माची कथा, अध्याय 5 ते 10 श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रावर आधारित व 11 ते 51 श्री नरसिंह सरस्वती चरित्रावर आधारित आहेत. दुसऱ्या पद्धतीने याचे वर्गीकरण असे केले आहे की अध्याय 1 ते 24 ज्ञानकांड, त्यामध्ये धर्मपुरुषार्थ व अर्थपुरुषार्थ. 25 ते 37 मध्ये त्यांनी कर्मकांड, आचरण, कामपुरुषार्थ म्हणजे आचार धर्म सांगितलाय. आणि 38 ते 51 मध्ये भक्तिकांड आहे, त्याला मोक्ष पुरुषार्थ म्हटलंय. गुरुभक्ती व गुरुकृपा हा श्री गुरुचरित्र या ग्रंथाचा पायाभूत मुख्य विषय आहे. इसवी सनाच्या 14व्या व 15व्या शतकात श्री दत्तात्रेयांचे श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती असे 2 अवतार झाले. या 2 विभूतींच्या चरित्रातील काही अंश व तत्कालीन काही निवडक घटना वर्णन करण्याच्या निमित्ताने लेखक श्री सरस्वती गंगाधर यांनी हा मुख्य विषय आपल्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने श्री गुरुचरित्र या ग्रंथात मांडला व त्या अनुषंगाने त्यांनी इतरही अनेक विषयांना स्पर्श केला आहे. ती वैशिष्ट्ये आणि ते अनुषंगिक विषय यांचा सविस्तर विचार या गुरुचरित्र अन्वयार्थ या ग्रंथा आधारे आपण करणार आहोत. सद्गुरू यामध्ये आपले मार्गदर्शन करतीलच असा विश्वास आहे. आवश्यक असेल म्हणजे अन्वयार्थ ग्रंथातील टिपा त्या वाचून दाखवेनच. या प्रास्ताविकानंतर आपल्या या झूम मीटिंग बाबत काही उल्लेख आवश्यक आहेत. आपली ही झूम मीटिंग पाडव्यापासून चालू आहे. आपण रामजन्म सोहळाही 2 एप्रिलला अनुभवला. नंतर श्री अशोकदादा यांनी आपल्याला गायत्री मंत्राबाबत अतिशय सोप्या भाषेत माहिती दिली. तसेच योग चालूच आहेत, त्यातील षटचक्राबाबतची माहितीही उत्तम प्रकारे दिली. दरम्यान अक्षयच्या माध्यमातून आपल्याला भागवत पुराणाची आपल्याला कळणाऱ्या भाषेत माहिती मिळाली. भागवत पुराण हा विषय 3 मे ते 11 ऑगस्ट या दरम्यान झाला व तो या समयावर आला. म्हणजे यात सत्व, रज व तमोगुण या तिन्ही गुणांचे प्रात्यक्षिकासह ज्ञान झाले व यात अजून माहिती हवी, ज्ञान हवे अशा प्रकारची गोडी निर्माण झाली. प्रत्येकाला असं वाटत होतं की अजून काहीतरी ऐकावं.
अशा प्रकारची सर्वांमध्ये अशी एक गोडी निर्माण झाली. ही सगळी प्रभू रामाचीच कृपा होय. आणि काय योगायोग, मी हा संदर्भ का देतोय, कारण आपण ज्या श्री गुरुचरित्र ग्रंथाविषयी जाणून घेणार आहोत तो ग्रंथ श्री रामचंद्र कृष्ण कामत यांनी 1954 साली प्रकाशित केला. त्यांच्या नावात श्री रामही आहेत व कृष्णही आहेत. आपल्याला आतापर्यंत मिळालेल्या ज्ञानाचे संदर्भ सत्व रज व तमोगुण या त्रिगुणाविषयी असोत किंवा गायत्री मंत्राविषयी असोत किंवा काही योगातलेही असतील, ते या अन्वयार्थमध्ये आपल्याला आकलन होतील व त्यात सद्गुरू नक्कीच आपल्याला मार्गदर्शन करतील अशी श्रद्धा आहे. ग्रंथारंभी मंगलाचरण करण्याचा शिष्टाचार व लेखन संकेत रूढ आहे. त्यांनी उर्लेकरांनी सुमनांजली जवळजवळ 15 ज्या सुमनांजली लिहिल्या आहेत त्यामध्ये 4 सुमनांजली त्यांनी एकंदरीत अशा प्रकारे मांडल्या आहेत, त्या मी आधी सांगणार आहे. मंगल चरणांचे वंदन केले की मंगल आचरण होते व पुढे सर्व मंगल होते, असे हे मंगलाचरण. गुरुचरित्रातील पहिला अध्याय हा मंगलाचरणाने सुरुवात होतो. तसेच अन्वयार्थ ग्रंथातही मंगलाचरणाने सुरुवात आहे. काय आहे बरे हे मंगलाचरण? यामध्ये श्री गणेश शारदा, कुलदैवता, आराध्य दैवते, सिद्धपुरुष, सद्गुरू आणि गुरुपरंपरा, माता पिता, आचार्य, विद्वान, शास्त्रज्ञ व ग्रंथकर्ते, सर्व गुरुबांधव आणि रसिक विचक्षण वाचक यांना मनपूर्वक वंदन केले आहे. नंतर श्री गुरुचरित्राचा विषय काय, तर आता मी त्या अध्यायाच्या 2 ओवी मुद्दाम वाचतो, कारण त्या अवतरणिकेत 52 अध्याय दिले आहेत 19व्या ओवीपासून. त्याच्या पुढे त्यांचं स्पष्टीकरण आहे. प्रथमाध्यायी मंगलाचरण, मुख्य देवतांचे स्मरण, श्री गुरुमूर्तींचे दर्शन, भक्ताप्रती जाहल. आता दर अध्यायाची सुरुवात होताना अशा 2-2 ओव्या येतील. त्यामुळे ही पहिल्या अध्यायाची ओवी आलेली आहे आणि कुर्लेकरांनी मंगलाचरणामध्ये त्यांनी सगळ्यांना तो नमस्कार केला आहे, तो मी तुम्हाला आता सांगितला. सद्गुरू, गुरुभक्ती व गुरुकृपा याचा मुख्य विषय आहे गुरुचरित्राचा. त्यानंतर गुरुचरित्राच्या उपलब्ध वाङ्मयाबद्दल पण कुर्लेकरांनी माहिती दिलेली आहे, ती मी थोडक्यात सांगतो. दत्त संप्रदायाचा इतिहास म्हणून राची ढेरे, मान्यवर इतिहास संशोधक, यांनी हा ग्रंथ प्रकाशन केला होता. त्याच्यानंतर डॉक्टर मधुकर विश्वनाथ कुलकर्णी यांनी मे 1993 मध्ये पुणे विद्यापीठामध्ये PhD साठी श्री गुरुचरित्र सर्वांगीण अभ्यास हा ग्रंथ प्रकाशित केला. त्याच्यानंतर डॉक्टर सुनीता जोशी यांनी PhD साठी एक प्रबंध सादर केला होता पुणे युनिव्हर्सिटीमध्येच, श्री दत्तावतार श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज व वाङ्मय संपदा आणि जीवनदृष्टी. त्याच्यानंतर सर्वात म्हणजे महत्वाचं म्हणजे टेंबे स्वामींचे जे ग्रंथ आहेत ते सगळे संस्कृतमध्ये आहेत. गुरुसंहिता किंवा समश्लोकी गुरुचरित्र, द्विसहस्त्री, चतुसहस्त्री, सप्तशती गुरुचरित्र, त्रिशती गुरुचरित्र हे सगळे संस्कृतमध्ये आहेत. मग मराठीमध्ये उपलब्ध असलेला कुठला हे आहे म्हणजे ग्रंथ आहे तर तो रामचंद्र कृष्ण कामतांचा आहे. त्यांनी श्री गुरुचरित्राची प्रस्तावना व परिशिष्टे या ग्रंथाचं लेखन केलं आणि तो प्रकाशित केला होता. कामतांनी इतक्या प्रकारचं संशोधन केलं, त्याबद्दलचं कुर्लेकरांनी त्यामध्ये दिलंय की श्री गुरुचरित्रातील वेदांबद्दलचा जो अभ्यास आहे म्हणजे भाग आहे त्याचा अभ्यास त्यांनी वैदिक विद्वानांच्या सांगण्यावरून म्हणजे पंडित अनंत यज्ञेश्वर शास्त्री धूपकर तज्ञांची त्यांनी मतं घेऊन आणि शुद्ध करून ते लिहून घेतलंय, तपासून घेतलंय. अर्थात ओरिजिनल सरस्वती गंगाधरांचा ग्रंथ शुद्धच होता, पण ती मूळ प्रत उपलब्ध नसल्यामुळे हस्तलिखित किंवा याच्यावरनं जे ग्रंथ मिळाले त्याद्वारे त्यांनी ते शुद्धीकरण केलेलं आहे. त्याच्यानंतर गायनासंबंधी म्हणजे 6व्या अध्यायात रावणाने केलेल्या गायनासंबंधीची पण काही ओव्या गायनशास्त्रावर आधारित आहे, त्याच्यावरही संशोधन त्यांनी केलंय.
त्यामध्ये निर्माण करणाऱ्या म्हणजे पंडित विष्णू नारायण भातखंडे यांचे सहकारी श्री भालचंद्र सीताराम सुखतनकर यांच्याकडून तपासून शुद्ध करून घेतले आहे. म्हणजे गायनाचं पण त्यांनी हे केलेलं आहे. त्याच्यानंतर श्री गुरुचरित्रात पराशर स्मृती, स्मृतिचंद्रिका, स्कंद पुराण, देवी भागवत इत्यादी ज्या निरनिराळ्या ग्रंथातील विषय आलेले आहेत ते सर्व त्या मूळ ग्रंथांवरून त्यांनी शुद्ध केले आहेत. यापूर्वीच ज्या ठिकाणी मराठी शब्दांबद्दल शंका निर्माण झाली त्या ठिकाणी श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा संस्कृत मध्ये कोणता शब्द घेतलाय त्या आधारे त्यांनी त्याचं विश्लेषण करून तो ग्रंथ लिहिलेला आहे. आता गुरुचरित्राची मांडणी व रचना काय आहे, त्याची वैशिष्ट्य काय आहेत, अशा प्रकारे त्यांनी सुमनांजली चौथ्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की गुरुचरित्राला गुरुचरित्रच का म्हटलंय. त्याच्यामध्ये जर नरसिंह चरित्राचे अध्याय जास्त दिसत आहेत किंवा श्रीपाद श्रीवल्लभाचं चरित्र जर आलं आहे तर त्याला श्रीपाद चरित्र किंवा श्री नरसिंह सरस्वती याचं चरित्र का नाही म्हटलं. त्याचा त्यांनी असा उल्लेख केलाय की गुरु जसं म्हणजे श्री गुरुचरित्र या ग्रंथात हार गुंफण्याच्या दोऱ्यासारखी या सत्पुरांची चरित्रासंबंधी माहिती दिली. म्हणजे जसं दोऱ्याशिवाय हार होत नाही, फुलेही लागतातच आणि फुलांवरूनच हार कशाचाही ठरत असतो. म्हणजे गुलाबाचा हार किंवा मोगऱ्याचा हार असे आपण म्हणतो. गुरुचरित्र हा गुरुचरित्रांचा हार किंवा तत्वमाला आहे. म्हणजे याच्यामध्ये काही तत्व सांगितले आणि ती तत्वांची ती माला जी आहे त्या गुंफण्यासाठी या विभूतींची चरित्र त्यामध्ये आहे ती आवश्यक आहे. आता या ग्रंथामध्ये गायनातील निरनिराळ्या रागांचे गण, रस, स्वर इत्यादी आणि कोणता राग केव्हा म्हणावा, आळवावा यासंबंधी माहिती, भारतातील निरनिराळ्या भागातील निरनिराळ्या तीर्थक्षेत्रांची नावे, गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, तुंगभद्रा इत्यादी प्रसिद्ध नद्यांच्या तटाकाठांचे उल्लेख, काशी क्षेत्रातील अनेक शिवलिंगांची नावे आहेत, श्री नरसिंहवाडी कृष्णा पंचगंगा संगमावरील तीर्थांची नावे आहेत किंवा गाणगापूर येथील भीमा अमरच्या संगमावरील असलेली निरनिराळी तीर्थे त्यांचीही नावे आहेत. त्याच्यानंतर या ग्रंथात स्त्री पुरुषांचा आचार कसा असावा याबद्दल पण तपशील आलेला आहे. पण म्हणून ब्राह्मण स्त्री पुरुषांच्या आचार धर्माचे एक कोड तयार करावे असा काही या ग्रंथाचा उद्देश नाही. कारण आचार धर्माचे म्हणून जे आचार अध्याय श्री गुरुचरित्रात आहेत त्यात ब्राह्मण पुरुषांच्या दैनंदिन उपासनाविषयक आचारांचाच फक्त समावेश आहे. त्याच्यानंतर या ग्रंथात गायत्री उपासनेची माहिती व महिमा आलेला आहे. म्हणून हा ग्रंथ गायत्री उपासनेचा आहे असे नव्हे. वर म्हटल्याप्रमाणे ब्राह्मण पुरुषांना दैनंदिन आचार सांगताना त्यात गायत्री उपासना अत्यंत महत्वाची म्हणून हे सर्व वर्णन आले आहे. तर अशा रीतीने त्यांनी तत्वमाला कशी आहे, गुरुचरित्र कसं आहे अशा प्रकारचे त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरे वैशिष्ट्य गुरुचरित्राचं असं आहे की बहुतेक सर्व विषय मुख्यतः कथांच्या द्वारेच मांडण्यात आले आहेत. म्हणजे कसं आहे की ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितल्या आता गायन किंवा काय असेल ह्या अनुषंग गोष्टी वर्णनात्मक पद्धतीने मांडलेल्या असल्या तरी त्या सुद्धा कोणत्या ना कोणत्या कथेच्या किंवा प्रसंगाच्या अनुषंगाने मांडलेल्या आहेत. कोणताही प्रश्न किंवा मुद्दा उपस्थित झाला की त्या मुद्द्याचे उत्तर कथेच्या माध्यमातून मांडण्याची गुरुचरित्राची पद्धत आहे. उदाहरणार्थ शिवविष्णू यांच्यापेक्षा गुरु श्रेष्ठ का व कसा असा प्रश्न कधी ब्रह्मदेव संवादात उपस्थित करून त्याचे उत्तर संदीपकाच्या कथेमध्ये दिलेले दिसेल. त्याच्यानंतर स्त्रियांना मंत्र का देऊ नये असा प्रश्न उपस्थित झाला असता त्याचे उत्तर कचदेवे आणि कथेचा काही भाग व श्रीमंतिनीच्या कथेच्या आधाराने दिलेले दिसून येते. अशा तऱ्हेने कथांच्या द्वारे सर्व विषय मांडण्याची पद्धती स्वीकारल्यामुळे या कथांचेच विश्लेषण तत्व शोधनासाठी किंवा गुरुचरित्राची शिकवण कोणती आहे हे समजून घेण्यासाठी करावे लागते. त्यामुळे कुर्लेकरांनी तसं त्या मांडणी केलेली आहे. आता असं वाटतं सगळ्यांना की मग तत्वच सांगितलं तर काय हरकत आहे, असं कथा सांगून का विषयापर्यंत पोहोचायचं. किंवा कोणताही सद्गुण नुसता त्यांचे पालन करा असे सांगण्यापेक्षा कथेद्वारे सांगितल्यामुळे सर्वसामान्य स्त्री पुरुषांना हे तत्व चांगले समजते. तो सद्गुण त्यांच्या मनावर चांगला ठसतो. सर्वसामान्य लोकांना जसे त्यांच्या मनावर जसे ठसते तसे
ते बोला शिकल्याने किंवा तसा नियम केल्याने ठसत नाही. धर्ममचर, धर्माने चाला असा उपदेश लोकांच्या मनावर अधिक चांगला ठसतो. दुसरे असे की पौराणिक कथा आपल्या देशातल्या सर्वांनाच अगदी निरक्षर, अशिक्षित समजल्या जाणाऱ्या लोकांनाही परंपरेने माहिती असतात. सांगितलेले तत्व सर्वसामान्य लोकांना लगेच आकलन होते आणि पटते. तिसरी गोष्ट अशी की पौराणिक कथा म्हणजे काही कोणी आपल्या कल्पनेनेच निवडण्याची नाहीत. वेदांमध्ये जी तत्वे आहेत आणि ज्यांच्यावर स्मृतीमधील धर्मांचे नियम आलेले आहेत व ते नियम सर्वसामान्य लोकांना सहज समजावेत व दैनंदिन जीवनात यासाठी पुराणांची व त्यातील कथांची रचना आज सुद्धा शौर्य किंवा ज्ञान याचे वर्णन करायचे झाले पुरुषाचे किंवा ज्ञानी व्यक्तींचेच वर्णन करावे लागते आणि हे सांगितल्याशिवाय तत्वाचा बोध होत नाही. चालत नाही. काय त्यासाठी पुराणातील व्यक्तिरेखांच्या द्वारेच ही नीतिमूल्ये निरनिराळ्या जीवन प्रसंगातून वर्णन करून आणून लोकांपुढे ठेवली म्हणजे लोकांना त्या नीतिमूल्यांचे सोयीचे होते. आता सायनदेवाने जो सुरुवात केली ज्या ओव्या आहेत पहिल्या अध्यायातल्या वगैरे मी त्या सांगतो म्हणजे त्यानुसार माहिती देतो. श्री गुरुचरित्र ग्रंथ श्री नरसिंह सरस्वतीचे एक प्रमुख शिष्य सायनदेव यांच्या 5व्या पिढीतील वंशज म्हणजे नातवाचा नातू सरस्वती गंगाधर यांनी श्री नरसिंह गुरूंच्या अवतार समाप्तीनंतर सुंभर वशलीला म्हणजे नरसिंह सरस्वतींचा अवतार 1459 साठी 1559 साली लिहिला गेलेला आहे. त्यांनी लिहिलं आपस्तंभ शाखेशी गोत्र कौंडिण्य महर्षी साखरे नाम ख्यातीसी सायनदेवा पासव त्याचा सुत सदा श्रीगुरु चरण ध्यात गंगाधरक जनक माझा म्हणून सरस्वती गंगाधर करी संतांशी नमस्कार. गुरुचरित्र अध्याय 1 मधल्या ओव्या आहेत 41-22 ओवी आहे. तर सरस्वती गंगाधर यांना गुरुकृपेची तीव्र तळमळ निर्माण झाली आणि त्यावेळी त्यांची गाठ एका हा योगी पुरुष मूळ नरसिंह गुरूंच्या प्रमुख शिष्यांपैकी असलेला योगाभ्यासी संन्यासी होता. तो सर्वत्र संचार करून आपले गुरु जे नरसिंह सरस्वती त्यांचे चरित्र व शिकवण यांचा प्रसार करीत असे. त्याचे नाव सिद्ध असे होते व त्याचे जवळ श्री गुरु नरसिंह सरस्वती चरित्र एक पुस्तकही होते. या सिद्ध योग्याने नरसिंह गुरुचे चरित्र सरस्वती गंगाधर यांना सांगितले. त्यावरून सरस्वती गंगाधराने श्री गुरुचरित्र हा ग्रंथ बनविला. ही हकीकत गुरुचरित्राच पहिल्या 3 अध्यायात आलेली आहे. सिद्ध म्हणे आता ती ओवी अशी आहे. सिद्ध म्हणे आपण योगी हिंदू तीर्थे भूमी स्वर्गी प्रसिद्ध आमचा गुरु योगी नरसिंह सरस्वती विख्यात ज्याचे स्थान गंगापूर अमरजा संगम भीमातीर त्रैमूर्तीचा अवतारच नरसिंह सरस्वती. ह्या गुरुचरित्र अध्याय 2 मध्ये ओवी आलेली आहे. त्याच्यानंतर श्री गुरुचरित्र महिमान त्याची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून ही पुस्तकं दाखविले. हे गुरुचरित्र अध्याय 3 मध्ये आले. म्हणजे हा ग्रंथ मी मनाने दिला नाही असं सरस्वती गंगाधरांना म्हणायचं आहे आणि मला सिद्धांनी सांगितलंय आणि त्याप्रमाणे मी याचं वर्णन करतोय आणि याप्रमाणे त्यांनी आणि या संदर्भात सरस्वती गंगाधरांनी आपला उल्लेख नामधारक कसा केलेला आहे. म्हणजे का नामधारक कसा केला त्याचंही पुढे विश्लेषण दिलेलं आहे. कारण नरसिंह सरस्वती त्यांच्या अर्ध्या नावातला सरस्वती हा भाग आहे. त्यामुळे सरस्वती गंगाधर तर त्याच्यानंतर गंगाधर त्यांच्या वडिलांचं नाव असा केला आहे. आणि हा गुरुचरित्र ग्रंथ सिद्ध नामधारक संवाद असा आहे अशी मांडणी केली आहे. म्हणजे सिद्ध नामधारक संवाद नेहमी अध्यायाच्या शेवटी नेहमी येतात. सिद्ध नाम संवाद अशी कथा संपली आणि पुन्हा प्रश्न विचारतो त्याच्यामध्ये नामधारक कथा विचारतो किंवा पुढे कथा काय वर्तीली असं सुरुवात अध्यायाच्या सुरुवातीला असतं. सद्गुरू नरसिंह सरस्वती नावातील सरस्वती हे मी सांगितलं आधी. सरस्वती गंगाधरांनी पुढे असेही म्हटले की आपण गुरुचरित्र स्वतःच्या कल्पनेने लिहिलेले नसून श्री गुरुदेवांच्या आज्ञेने लिहिलेले आहे. आता त्याच्यासाठी त्यांच्या ओव्या पण अशा आहेत. पूर्वापार आमचे वंशी गुरुप्रसन्न अहर्निशी निरोप देती माते परियसी चरित्र आपले विस्तारी ग्रंथ कथन करी म्हणे ग्रंथ कथन करी अमृत घट स्वीकारी तुझे वंश पारंपारी लाद चारी पुरुषार्थ चरित्र ऐसे श्री गुरुचे वर्णवाया शक्ती कैची वाचे आज्ञा असे श्री गुरुची म्हणून वाचे बोलत असे. गुरुचरित्र अध्याय 1 52, 53, 56 अशा ओव्या आहेत. त्यामुळे अशा तऱ्हेने सिद्ध पुरुषांच्या आज्ञा दिले जातात ते प्रासादिक समजले जातात.
अशा ग्रंथाचे लेखक स्वतःकडे ग्रंथाचे कर्तृत्व घेत नाहीत, तर उलट आपल्याकडून देवाने हा ग्रंथ करून घेतला, या कामासाठी आपली निवड झाली, हे आपले परमभाग्य असा त्यांचा भाव असतो. अशा ग्रंथांना प्रासादिक ग्रंथ म्हणतात आणि गुरुचरित्र हा असा प्रासादिक ग्रंथ आहे. वास्तविक सरस्वती गंगाधरांची भाषा मातृभाषा कानडी, त्यांना मराठी भाषा चांगली येत नव्हती असे त्याने स्वतःच म्हटले आहे. म्हणजे त्या अध्यायातच असं आहे, नेणे कवित्व कसे असे कैसे म्हणून तुम्हा विनिवसे, ज्ञान द्यावे जी भरवसे आपुला दास म्हणून. न कळे ग्रंथ प्रकार नेणे शास्त्रांचा विचार, भाषा नये महाराष्ट्र म्हणून विनवी तुम्हासी, असं सरस्वती गंगाधरांनी गुरुचरित्र अध्याय पहिल्यातच म्हटलेलं आहे. यामध्ये सरस्वती गंगाधरांनी आपला विनयभावही प्रकट केलाय आणि अशा प्रकारची प्रार्थना केली की माझ्याकडनं हे ग्रंथ एवढा मोठा लिहून घ्यायचा आहे, त्यासाठी मला मराठी भाषा किंवा तुमची अनुग्रह व्हावा, अशा प्रकारचा. आणि खरं तर विलक्षणच गोष्ट आहे की कानडी भाषा असलेल्या सरस्वती गंगाधरांनी मराठी भाषेत एवढा छान मोठा ग्रंथ लिहिला. सिद्ध नामधारक संवाद रूप प्रासादिक गुरुचरित्र ग्रंथाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची मंत्रमयता. हा ग्रंथ श्री नरसिंह सरस्वती गुरूंच्या आज्ञेने निर्माण झाला असून त्याचे या ग्रंथास वरदान आहे. त्यामुळे या ग्रंथातील साध्या सुद्धा ओव्या सुद्धा मंत्रमय असून त्यांचा विधियुक्त पारायणांनी भक्तांची संकटे नाहीशी होऊन त्यांचे मनोरथ पूर्ण होतात, असा अनेकांचा अनेक वर्षाचा अनुभव आहे. याआधी मी तुम्हाला म्हणजे या सर्व अध्यायाचं सार म्हणजे अवतरणिकेमधली त्या अध्यायाच्या 2 ओव्या वाचून सुरुवात केली. त्यामुळे गुरुचरित्राचं नाव गुरुचरित्र का, त्याचा उद्देश काय आणि कशा प्रकारचं वैशिष्ट्य काय, नियम काय, कथाच्या आधारे जे सगळं सांगितलेलं आहे, अशा प्रकारचं ह्या 5 सुमनांमध्ये कुर्लेकरांनी हे सगळं विशद करून सांगितलेलं आहे. आज पहिल्या अध्यायाची आणि कुर्लेकरांनी सांगितलेल्या त्या सगळ्या वैशिष्ट्यांसह ही पूर्णपणे समाप्ती करतोय. त्यामुळे याच्या पुढे आपल्याला जसे अध्याय घ्यायचे आहेत 2, 3, 4 किंवा कदाचित एका दिवशी 2-3 पण अध्याय होतील. कथेच्या अनुषंगाने जेवढं विवेचन करता येईल तेवढं करेन, कारण हा ग्रंथ आहे जवळपास 1000 पानांचा ग्रंथ आहे. बऱ्याच याच्यामध्ये कथा आणि त्याची वैशिष्ट्य खूप चांगल्या रीतीने विशद केलेली आहेत आणि आध्यात्मिक पण आहे आणि सत्व रजो तमो गुणाबद्दल पण खूप छान माहिती कथा आहे. आणि प्रत्येकाची भक्ती कशी सात्विक आहे, रजोगुण आहे, तमोगुण आहे, अशा प्रकारचं विवेचन छान प्रकारे आलेलं आहे. त्यामुळे आज मी इथे पहिल्या अध्यायासह सुमनांजलीसह थांबतो. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. वा, छान सुरुवात झाली. शरणाष्टक म्हणून बोलू आपण पुढे. मी शरणाष्टक पूर्ण करतो, मग आपण बोलूया.